मसूरकर साहेबांचा एक वर्ल्ड कप आणि त्यानंतर ज्या वर्ल्ड कपची चर्चा होते ती खोपोली प्रीमियर लीग 2025 ची अतिशय बहुचर्चित अशी नामांकित अशी स्पर्धा खोपोली शहरामधली एक मोठी स्पर्धा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं ती खोपोली प्रीमियर लीग. त्याच्यावरती रचलेलं गीत DJ साठेच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि खऱ्या अर्थानं नाव तुमचं मी विसरतो कारण साठे हे नाव आमच्या डिक्शनरीमध्ये फिट झालंय कारण शाहिद हे नाव देखील आमच्या डिक्शनरीमध्ये फिट आहे. तुमचं नाव देखील आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. इथून सुरुवात कशी होईल. बॅटिंग करणारी त्रिमूर्ती इंटरप्राइजेस विपक्षात त्याला फाईट करतो आहे सिंहा 11. यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू येतोय. आमचं कॅल्क्युलेशन आता झालंय कुठला संघ कुठल्या पॉइंट वरती पुढे आहे कुठला संघ किती पॉइंट पासून मागे राहिला आहे हे आता खऱ्या अर्थाने कॅल्क्युलेशन सुरू झालंय आणि इथून तुम्हाला ही माहिती पोहोचली जाईल. बघा यानंतर देखील सामना होऊ शकतो. कोणी घरी जाऊ नका. DJ सॅम आणि DJ एनी DJ एनी आणि DJ सॅनी बरोबर ना. तुमची घरी बघते वाट है नी. पण जाऊया मॅच कडे. मॅच महत्वाची आहे. DJ तर वाजत राहील. यावेळेस उडवलाय चेंडूला आसमान दाखवलाय चेंडूवरती आणि मिळतील धावा 6 षटकार तो होगा बेड़ा पार. चलो बजाओ DJ. धावा संख्या आहे आता तुम्हाला संधी फार कमी मिळेल कारण जितक्या लवकर ही मॅच कंप्लीट होता येईल तितकं आता त्या ठिकाणी लक्ष केंद्र केले जाईल. धावा संख्या झाली नरेश 8. यस 8 धावा धावपटलावरती बघायला मिळतील. सुरुवात चांगली आहे कारण देवू अर्थात देवेंद्र क्षत्रिय ज्याची आता सुरुवात झाली आहे. ठुसा सोर्से प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ले करायचा प्रयत्न सुरू आहे. आउटसाइड ना ऑफ स्टॉम्प चेंडू अगदी लाईन लेन फार चांगली बघायला मिळाली. बॅट चेंडूचा फार चांगला संपर्क नाही आहे इथे. निधाव चेंडूची इथे होती सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपटलावरती धावा आल्या त्या 8. 1 विकेटचा नुकसान आपण बघितलं झालेलं कारण पहिला फलंदाज माघारी परतला. देबू आणि नवनाथ मंथन देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय जो आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा फलंदाज मंथन आता स्ट्राईक एंडला आलाय. बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर आता मंथन स्ट्राईक वरती आलाय. 8 धावा धावपटलावरती आहेत. गोलंदाज तयार. सुशांत यावेळेस मात्र चेंडू चांगला कार्पेटवर खेळून काढलाय. सिंगल पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 9 वरती पोहोचेल तो बॅटिंग करणारा सिंहा 11 विरेश्वर. सिंहा 11 9 धावा आहेत. सुरुवात चांगली करायचा प्रयत्न सुरू आहे. अजूनही देवेंद्र क्षत्रिय हा एक दाकड फलंदाज खेळपट्टीवरती आहे. फुलटॉस होता. या चेंडूवरती लटकलेत. काय जबरदस्त झेल पकडलाय तो चुलबुल पांडे. चिपके इस गेंद के ऊपर मिलेंगे 12 सालुंकी की तरफ से 100. जी घेतली आहे ती बघा काळजी की जाते की कुठे लागलं तर नाहीये ना. हे प्रश्न आता खऱ्या हाताने उद्भवले आहेत. परंतु काय झेल घेतला. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं या झेलवरती आणि पहिली विकेट दुसरी विकेट आतापर्यंत गेली आहे ती
एक मोठी विकेट जाती आहे देवेंद्र क्षत्रिय येथील बॅक्टेरिया पवेलियन. धाबा संख्या आहे ती 9 धाबा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. यावेळेस गोलंदाज तयार. फुलटॉस होता पुनश्च या चेंडूवरती फुलटॉस चेंडूवरती पुरेपूर बॅटला चेंडू फार चांगला संपर्क नाही झाला. एक सिंगल मिळाली प्रतीकला. संघ वीरेश्वर CI11 संघ पुढे वाटचाल करेल तो 10 या धावा संख्येवरती 10 धावा झाल्यात. षटक दुसरं सुरू आहे. बघा आवाज येतोय बाहेरून. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुटला जाऊन ढकलायचा प्रयत्न होता. पुरेपूर खांद्याचा वापर या चेंडूवरती झाला. निधाव चेंडूची इथे होती सांगता आणि निधाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा झाल्यात. सुरुवात चांगली होईल का? पहिल्या सत्रामध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यावेळेस सुख करायचा होता. आउटसाइड ऑफ स्टंप पासून अगदी समोरून पडलेला चेंडू मात्र निर्धाव बघायला मिळाला. इथून देखील निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. षटक दुसरं सुशांतचं पाहतोय. धावा आहेत त्या आतापर्यंत 10 कारण पहिल्या ओव्हर्समध्ये धावा होत्या त्या 8. षटक प्रीतमचं पाहिलं 8 धावा आल्या होत्या. त्या प्रथमचं पाहिलं षटक पाहतोय आता आपण सुशांतचं ज्यानं आत्तापर्यंत 2 धावा आत्तापर्यंत या ओव्हर्समध्ये पाहिल्यात. गोलंदाज तयार. चांगला फटका कार्पेटला चेंडू खेळून काढायचा आहे. एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होत नाहीये. 11 वरती टोटल पोहोचेल. प्रथम बॅटिंग करणाऱ्या CI11 विनेश्वर CI11 संघाची धावा संख्या आहे ती 11 धावा. सिंगल डबल घ्यायचा प्रयत्न सुरू आहे. चला स्पीडअप दाखवा. कदाचित नेक्स्ट मॅच देखील होईल. जितक्या लवकर हे इनिंग संपलं जाईल जितक्या लवकर ही मॅच संपेल त्यावरती पुढची गणितं स्पष्ट होतील. शांत पद्धतीने या मॅचला पाहिले जाते. उद्या ठीक 9 वाजता पहिला चेंडू या मैदानावरती पडेल यात शंका नाहीये. कोणाची आर्ग्युमेंट्स ऐकून घेतली जाणार नाही. कोणतीही सबब त्या ठिकाणी चालणार नाही. कारण तुम्ही आत्ताच त्या कामाचं शेड्यूल फिक्स करा आणि 9 वाजता बरोबर या मैदानावरती दाखल व्हा. इथून हा चेंडू मात्र 1 धाव देऊन जातोय. एका धावसंख्येच्या बरोबरीने 12 वरती पोहोचेल टोटल. बॅटिंग करणारा वीरेश्वर CI11 संघ. तुषार सर पहिला सामना कुठला उद्या? अभि ट्रेडर्स त्याला फाईट करेल. वेदांत 11 या 2 टीमला आपण जरा लाईव्ह बघत असाल. प्रणित जंगम त्याच्या विरोधात असेल शुभम घोडविंदे लाईव्ह बघत असाल तर तुम्ही उद्या ठीक 9 वाजता या मैदानावरती दाखल व्हा. डॉट चेंडू येतोय. धाव संख्या होतीये ती 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवरती शकील आलाय ज्याने क्रिकेटमधलं आपला अस्तित्व कायम ठेवलं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक भरीव कामगिरी केली आणि फिरकीचा जादूगार म्हणून ज्या नावाची चर्चा आज सातत्याने झाली तो शकील. हा डीजे जे आता विचार करतायत पुढचा शेड्यूल काय असेल. यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. इथून ही धाव झाली. कंप्लीट. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. षटक संपलंय असं नाहीये. या षटकामधले काही चेंडू शिल्लक आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 14 धावा धावफलकावरती आहेत. KTC लाईव्ह देखील प्रतीक्षा करतोय. 14 धावा आहेत. यावेळेस कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल जरूर जोडली जाईल. टोटल झाली वाढ. 15 वरती टोटल पोहोचेल. बॅटिंग करणाऱ्या वीरेश्वर CI11 संघाचं. चला स्पीडअप करा जरा. 15 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार. फटका चांगला आहे. शतक चेंडू पर्यंत पोहोचलेत. सूरज पांडे या चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत मिळेल एक सिंगल. 16 धावा आता स्कोर कार्ड वरती आल्यात.
पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं खऱ्या अर्थानं धावांचा आलेख जिथे वाढायला हवा तिथे धावा फार कमी प्रमाणामध्ये घेतल्या जातात. सिंगल डबल असा प्रयत्न सुरू आहे. षटक अंतिम आणि शेवटचा आता सुरू होईल कारण शकीलचं षटक संपलं. शकीलच्या ओव्हर्समध्ये धावा आल्या त्या फक्त 5. चिराग आलेत गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं निर्णायक आणि अंतिम षटक. धावा संख्या होती है ती 16 का डोला. यावेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये बॅट चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. चिरागला मिळतीये पहिल्या चेंडूवरती धावच्या स्वरूपात 1 विकेट आणि धावा संख्या स्थिर आहे ती 16 धावा धावफलकावरती आहे. खेळाडू आज रायगडला आपण दिलेत. रायगड ठाणे विरुद्ध मॅच आपण बऱ्याच ठिकाणी बघितले असेल. अशा या रायगडमध्ये बरेचसे खेळाडू आता खऱ्या अर्थानं तुम्हाला या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बघायला मिळतील. धावा संख्या आहे ती 16 धावा धावफलकावरती आहेत. आउटसाईड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर निघतोय. ऑफ स्टंप पासून बराचसा बाहेर राहिला चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. 17 वरती टोटल पोहोचेल कारण खराब चेंडू आलाय. 1 चेंडू आता एक्स्ट्रा फेकावा लागेल. 17 धावा आता धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस चूक करायचं आहे. इथून धक्का बसेल बॅटिंग करण्याला वीरेश्वर सिंह 11 संघाला. फलंदाज प्रतीक बॅक टू द पवेलियन. पट्टू बघायला मिळतील. तारे सितारे तुम्हाला उद्या बघायला मिळतील कारण उद्या या स्पर्धेमध्ये अंतिम दिवसामध्ये मोठमोठे खेळाडू म्हणजे अजिंक्य दर्गे, आदित्य दर्गे, कल्पेश प्रणीत जंगम, शुभम घोडविंदे असे मोठे सितारे तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळतील कारण उद्या देखील चांगला खेळ तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. आज देखील या पहिल्या दिवसामध्ये फार चांगला खेळ पाहायला मिळाला. चला जास्त वेळ घेऊ नका. विदाऊट टाइमपास ही मॅच संपली पाहिजे. धावा संख्या आहे ती 17. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क होती. शेवटचा निर्णायक अंतिम षटक चिरागच्या हातामध्ये आहे. फुलटॉस इथे या चेंडूवरती लटकलेत. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये ही चेंडू ही झेल पकडतोय आणि 5वा फलंदाज आता मैदानाच्या बाहेर. असते अशी त्यांनी आपण वाट पकडली आता. नाही म्हणताना 2 पावले पुढे जात आहेत ते. धावा संख्या आहे ती 17. कुठल्या टीमला मिळेल या मॅच मध्ये खतरा कारण हा आकडा थोडा असा अशुभ आहे. कोण होणार क्वालिफाय आणि कोण बनणार खोपोली प्रीमियर लीगचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. धन्यवाद डीजे. माहिती आली आमच्यापर्यंत. यातून जो संघ जिंकेल त्याला कन्फर्म तिकीट मिळेल. तर तिकीट कुठे असेल ते थोडंसं गुलदस्त्यामध्ये आहे. धावा संख्या होती आहे 17 कारण 1 तिकीट तुम्हाला दिलं जाईल जे मॅन ऑफ द सिरीज साठी आपण बघितलं. मग अनाउन्समेंट झाली. मला वाटतं नक्की ती अनाउन्समेंट आम्ही करू. यावेळेस मात्र हा फटका दमदार होता. चेंडू निघून चालला. सीमा पार होतोय. आला शेवटच्या मुवमेंटमला फटका. षटकार येतोय. धावा संख्या झाली टोटल 23 धावा.
ते 23 धावा नवफलकावरती आहेत. 5 विकेट आतापर्यंत गमावलेत, परंतु 23 धावा आता स्कोर कार्ड वरती आल्यात. यावेळेस अजून एक दमखम दाखवणारा त्या क्षेत्रामधून मारला, अतिशय उंच मारलेला फटका, लगातारचा दुसरा षटकार येतोय. फलंदाज रोहित पाटीलच्या बॅट मधून निघाला षटकार. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये चला. वीरेश्वर सिंह 11 संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 24 चेंडू आणि गरज असणार आहे ती 30 या धावसंख्येची. पुरी साहेब गेले वाटतं, दिसत नाही कुठे. चला 24 चेंडू 30 धावांची गरज आहे. स्पीडअप करा जरा. चला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस, चला आपले फलंदाज पाठवा लगेच. 24 चेंडू 30 ची गरज. 30चं अंतर कापायचंय 24 चेंडू मध्ये. मी तर म्हणेन या धावा सहजरित्या केल्या जातील, परंतु बॉलिंग लाईनअप कशी राहील याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. बॅटिंग लाईनअप कशी असेल या द्वितीय सत्रामध्ये, कारण उत्तरार्धामध्ये हा खेळ कसा होईल ना याकडे सर्वांच्या आता नजर लागल्यात. ओपन करण्यासाठी शकील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय आणि त्याच्या बरोबरीने शकीलच्या बरोबर दुसरा बॅट्समन कोण आहे? शुभम भोसले. चला स्पीडअप करा, अजून एक मॅच होईल. शकीलने मॅच लवकर फिनिश केली ना तर अजून आयोजकांमध्ये आपल्याला टायमिंग अजून वाढेल. शकील जुना चावल पुराना चावल सूरज स्वाद वही है. शकील डीपीची एक स्पर्धा अजूनही आठवते. शकीलच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण जो खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला तो शकील आता खेळपट्टीवरती आलाय. 24 चेंडूने 30 ची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं एक अग्रगण्य स्थानावरती नाव असलेलं देवू अर्थात देवेंद्र क्षत्रिय. चला मार्चकडे आपण जातोय. 24 चेंडू 30 ची गरज. 6:26 झालीत. आमच्या समेत जॉईंट आहेत ॲज अ स्कोरर नरेश दलवी आमच्या समेत जॉईंट आहेत. केटीसी लाईव्ह आमच्या समेत जॉईंट आहे. कट करायचा प्रयत्न, इथे स्क्वेअर कटचा फटका मारायचा होता. अगदी बॅट चेंडूचा फार चांगला संपर्क नाहीये. इथून सिंगल धाव तर घेतली जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. पहिला चेंडू आता आलाय तो निर्धाव. शेवटचे उरलेत ते आता 23 चेंडू आणि गरज आहे ती 30 या नावसंख्येची. इथे सोलंकी चर्चा करतायत या महाशमध्ये कोणता संघ जिंकेल. टेन्शन मला माहोल आहे. तर आधी तुम्ही वाटवते की अभि सर काय बोलतील, पुढचे शब्द काय असतील, कारण चला स्पीडअप करा. 40+ ची स्पर्धा सुरू आहे परळीमध्ये, जिथे आमचे रतन केदारी जे परळीला खेळायला गेलेत. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला आहे. संपर्क घडला चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं झालं आहे आणि इथून धावा मिळाल्या त्या 2. धावसंख्या होती ती बिनबाद 2 धावा धावपटलावरती आहेत. 40+ ची एक मोठी स्पर्धा, 3 तालुक्यांची मोठी स्पर्धा जी परळीला सुरू आहे. डे नाईटची एक मोठी स्पर्धा आहे जी आपण खऱ्या हातानं पाहतोय.
फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ही स्पर्धा KTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आजचा पहिला दिवस आहे या स्पर्धेमध्ये. धाबा संख्या आहे ती 2. चला जास्त वेळ घेऊ नका. वीरेश्वर CI11 संघ रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन म्हटलं की क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो, परंतु प्रत्येक अशा सिच्युएशनला आपण बदल नाही करू शकत. यावेळेस फटका खेचायचा होता, बॅकफूट जाऊन टाकलायचा प्रयत्न होता. आउटसाईड ऑफ स्टंप पासून बराचसा बाहेर आलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केला आहे. धाबा संख्या होतीये ती 3 धावा. 3 धावा स्कोर कार्ड वरती. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. बॉलिंग वाईट साठी ना. यस, तिसरे पंच आमच्या या मैदानाच्या आता या चेंडूची पाहणी केली जाईल. सहा वाजून 29 मिनिटं झालीत. म्हणजे तुम्ही अंदाज बांधा आता की ते पुढची मॅच कशी होईल ती. वाईट चेंडू आहे. पंचांनी निर्णय दिला देवेंद्र क्षत्रिय सर. आम्ही आमचा वैयक्तिक निर्णय नाही देत तिथे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. धाव जोडली ती 1. धाव संख्या होती ती 3. कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे KTC लाईव्हच्या माध्यमातून. कर्जत टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. थेट प्रक्षेपण. यावेळेस बघा अजून एक खराब चेंडू येतो. अजून एक एक्स्ट्रा धाव. ना दिवाळी ना दसरा, इथे दुष्काळ आणि त्यात हा पाऊस पडतोय तो वाईटचा. अजून एक एक्स्ट्रा धाव. धाव संख्या होती ती 4. चला, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणजे म्हणतात ना आधीच दुष्काळ आणि त्यात हा पाऊस पडतोय. धाव संख्या आहे ती 4. यावेळेस काय घडले मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. इथून कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. 4 धावा धावपटलावरती आहेत. देवेंद्र क्षत्रिय हे पहिले षटक हाताळतोय. चेंडू शिल्लक लागले आता 21 आणि गरज आहे ती 26 या धावसंख्येची. हा, यावेळेस अंदाधुंदी फटके चाललेत. अंदाधुंदी बाहेर सुरू इथे सर, कारण बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. कारण बॅटची लाईन चेंडूचा टप्पा त्या ठिकाणी हा फलंदाज ओळखत नाहीये. अंदाधुंदी फायरिंग सुरू आहे आणि हा चेंडू येतो आहे तो निर्धाव. धाव संख्या होती आहे ती 4. 4 धावा. इथे सोलंकी सर आता बघताय त्या मॅचला आधी जवळून पाहिजे जात आहे. फटका चांगला आहे. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. चेंडू सीमा पार येतोय. देवेंद्र क्षत्रियच्या विरोधात मारलेला हा दमदार फटका चौकार. राज्य केलं आणि तुमच्या आमच्या मनामध्ये ज्यांनी राज्य केलं ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांच्यावरती हे गीत ऐकलं. या ठिकाणी मात्र बॅकपड जाऊन टाकण्याचा प्रयत्न होता. इथे धाव घेतली जाईल. 1 मात्र होईल पूर्ण. एका धावसंख्येच्या बरोबरीने धावफलकावरती वाढ. 9 धावा आता स्कोर कार्ड वरती आल्या. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 21 या धावसंख्येची. 18 चेंडू शिल्लक आहेत. 21 या धावसंख्येची गरज आहे. चला, 18 चेंडू 21 धावांची गरज.
गोलंदाजी मार्कवरती रोहित पाटील. श्रीराम जाकोडे साहेब असतायत. चर्चा सुरू आहे. उद्या त्यांचा दक्ष 11 संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळेल. बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी या मॅचला एन्जॉय करतात. शेवटचे आता उरलेत ते 18 चेंडू आणि गरज आहे ती 21 या धावसंख्येची. रोहित पाटील गोलंदाज तयार. यावेळेस आउटसाइडला ऑफ स्टंप खराब चेंडू येतोय. एक्स्ट्रा धाव मिळेल. इथे समीकरण बदलेल. शेवटचे 18 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 20 या धावसंख्येची. बॅटने नाही तर इथे धावा सहजरित्या येत आहेत. कुठली जोखीम घेण्याचा प्रयत्न होत नाहीये कारण सहजरित्या या धावा येत आहेत. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. टायमिंग या चेंडूवरती फार चांगलं झुललं नाही. इथे निर्धाव चेंडू येतोय. समीकरण बदलेल. शेवटचे 17 चेंडू उरलेत आणि गरज आहे ती 20 या धावसंख्येची. 17 चेंडू 20 धावा. रोहित पाटील बॉलिंग मार्क वरती. यावेळेस फटका जबरदस्त आहे. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधोमध मारलेला हा फटका देऊन जातोय 440 व्होल्टचा हा झटका. डीजे हा सामना जिंकून दाखवावा लागेल. जितके पैसे लागतील तितके पैसे मोजावे लागेल तरी चालतील परंतु हा सामना जिंकून दाखवावा लागेल. तो फलंदाज शुभम भोसले स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. कट केलाय. अगदी स्क्वेअर कटचा फटका मारायचा होता. कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. सिंगल मिळाली. समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 15 आणि गरज आहे ती 13 या धावसंख्येची. 15 चेंडू 13 धावा. 1-2 निर्धाव चेंडू या मॅच मध्ये ट्विस्ट आणतील. 1-2 मोठे फटके या मॅचची हवा आता घालवतील परंतु दोन्ही बाजूला हे पारडं आता समतोल आहे कारण 15 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. जास्त फार अंतर नाही चेंडू आणि धावांचं. शकील यावेळेस करायचा होता. स्लोअर वन डिलिव्हरी केली. लाईन लेन चांगली चेंडू ठेवली या चेंडूवरती आणि अगदी पुरेपूर स्लो वन डिलिव्हरी बघायला मिळाली. बॅट चेंडूचा संपर्क नाही आणि धाव चेंडूची होती सांगता. जरूर येस टी शर्ट जे आपण बघतोय कारण MH46 स्पोर्ट्स आमचे सचिन जी यांच्या माध्यमातून अगदी चांगल्या प्रकारचे टी शर्ट त्यांनी यांच्या या कोबोली प्रीमियर लीग साठी खऱ्या उपलब्ध झाले. त्यांचं मनापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. उद्या कदाचित त्यांची रॉयल एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. त्यांची उपस्थिती उद्या खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल. फुलटॉस हा फटका जबरदस्त आहे. फटका आलाय. दिलाय 440 व्होल्टचा झटका. फलंदाज शकील शेखच्या माध्यमातून धावसंख्या होती आहे ती 24 धावा. डीजे आणि असा काही मारलाय की खऱ्या अर्थाने विचार करण्यास भाग पाडलाय. धावसंख्या आहे नरेश टोटल नो चेंडू असणार आहे. फ्रीज असणार आहे या चेंडूवरती. नेहले पे दयला उघडा डोळे. आता संध्याकाळचा दिवस आहे आणि त्यामध्ये उघडा डोळे पहा आणि चेंडू असणार फ्री हिट. बघा पुढच्या वर्षी खालापूर तालुक्यावर रायगड जिल्ह्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू तुम्ही खऱ्या अर्थाने या टीम या प्रीमियर लीग मध्ये जरूर तुम्हाला आयकॉन
खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे ही स्पर्धा आता उंच शिखरावरती पोहोचली आहे. हळूहळू या स्पर्धेमध्ये एक मोठे मोठे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. इथे बघा फ्रीचा चेंडू होता, रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद करू शकता हे अगदी गांभीर्यपूर्वक ओळखलं तो फलंदाज शकीलने आणि इथून हे षटक क्रमांक नरेश संपलं ते दुसरं. आता समीकरण आम्हाला सांगतोय शेवटचे चेंडू उरलेत ते आता 12 आणि गरज आहे ती 6 या धावसंख्येची. चला स्पीडअप करा. 12 चेंडू 6 धावा. एकाच चेंडूवरती सामना फिनिश करणार का दोन्ही स्टाईलने? फलंदाजामध्ये तितकी ताकद आहे, शुभम भोसलेमध्ये ती ताकद आहे, शकील शेखमध्ये ती ताकद आहे की आता शेवट या ओव्हर्समध्येच हा सामना फिनिश करायची. तो जुनून, तो दरारा गतवर्षी किंवा मागचा हंगाम ज्या खेळाडूने गाजवलाय तो शकील शेख मैदानावरती आहे. त्याच्याबरोबर शुभम भोसले आहे. सलामीचे 2 फलंदाज आता खेळपट्टीवरती आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावसंख्येची गरज आहे. शुभम भोसले याच चेंडूवरती सामना फिनिश करणार का हा प्रश्न आता सर्वांना पडलाय. गोलंदाज तयार. त्याच ताकदीचे फटके खेळायचा प्रयत्न सुरू आहे. शेवटचे आता 11 चेंडू उरलेत. 6 धावांची गरज. जसं मी म्हटलं की सामना याच ओव्हरमध्ये फिनिश करायचा प्रयत्न सुरू झालाय. कारण फटकेबाजी मारायची प्रयत्न हा शुभमच्या माध्यमातून होतोय. 6 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. टफली मारली आहे. इथून फटका जबरदस्त आहे. एकच धाव मिळेल. एका धावसंख्येने मात्र समाधान मानलंय आणि इथून अजूनही 5 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 10 आणि गरज आहे ती 5 या धावसंख्येची. 10 चेंडू 5 धावा. त्यांच्या स्क्वॉडमध्ये चर्चा सुरू आहे. सूरज पांडे सरांची चर्चा सुरू आहे. आपला संघ आता विजयाच्या समीप पोहोचला आहे. कारण शुभम भोसलेने केलेल्या आक्रमक खेळी आणि शकीलने केलेला आक्रमक खेळ आता या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण अक्षरशः आता विचार करण्यास भाग पाडलाय तो वीरेश्वर CI11 संघाला. यावेळेस लाईन लेन चुकली या चेंडूवरती. आउटसाइड ऑफ स्टंप. गोलंदाज आता संभ्रमामध्ये पडलाय. ज्या पटरीवरती ट्रेन होती तिथून तिने आता लाईन सोडली आहे. ती खाली आली आहे कारण इथून हा चेंडू मात्र अगदी बराचसा बाहेर निघालाय. आता गरज आहे ती शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत. 4 धावांची गरज. यावेळेस स्लो वन डिलिव्हरी बघायला मिळाली. समीकरण बदलेल. शेवटचे आता चेंडू उरलेत ते 9. 4 धावांची गरज आहे. मॅच बनते आता कारण जसे निर्धाव चेंडू येतात तसं या मॅच मध्ये आता मजा येते. 9 चेंडू शिल्लक. 4 धावांची गरज. अजून 2-3 चेंडू निर्धाव आले तर या मॅच मध्ये मजा येईल. परंतु या चेंडूवरती आलाय अजून एक खराब चेंडू. एक्स्ट्रा धाव जोडली गेली. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 3 या धावसंख्येची. आता देवेंद्र क्षत्रियला टेन्शन वाढलं असेल. ही मॅच आता जवळजवळ आपल्या हातातून निसटून चालली आहे. यावेळेस साईड ऑफ स्टंप. चेंडू अगदी सरळ निघून चाललाय. निर्धाव चेंडू मात्र बघायला मिळतोय. समीकरण बदलेल. शेवटचे आता उरलेत ते 8 चेंडू आणि गरज आहे ती 3 या धावसंख्येची. यावेळेस कट करायचा प्रयत्न. एक सिंगल जोडली जाईल. एका सिंगलच्या मदतीने मात्र धावसंख्येत वाढ होईल. टोटल मध्ये विचार केला तर अजून शेवटचे 7 चेंडू उरलेत. अजूनही 2 धावसंख्येची गरज आहे. हे सलामीचे 2 फलंदाज. बिनबाद ही जमेची बाजू असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कारण इथून फक्त 2 धावसंख्येची गरज आहे. 2 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज जरूर मात्र बघायला मिळेल आपल्याला. 2 धावा इथून रोखायच्या आहेत. शुभम भोसले स्ट्राईक एंडवरती आहे. यावेळेस फटका जबरदस्त आहे. इथून विकेट जाती आहे. शुभम भोसलेची झटका मिळाला. तो पहिला बॅटिंग करणाऱ्या
वीरेश्वर CI11 संघाच्या अपोजिट खेळताना त्रिमूर्ती इंटरप्राइजेस टीमला. यस डीजे. सहा आणि गरज आहे ती 2 या धावांची. जरा स्पीडअप करा पंच. चला लगेच आम्ही मजा. चला नवीन फलंदाज नाव काय? सुशांत मोरे. सुशांत मोरे मैदानाच्या आतमध्ये. शकील मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा निर्णायक अंतिम षटक गोलंदाजी मार्ग वरती आलाय. रुपेश कर्णुक. रुपेशकडे धावा रोखायच्या आहेत. मॅच मध्ये मजा येईल. 1-2 निर्धाव चेंडू आले ना तर या मॅच मध्ये मजा येईल. कोण हरेल कोण जिंकेल हे पुढची गोष्ट राहील. परंतु प्रेक्षकांना जी मॅच हवी आहे ते या ओव्हर्स मध्ये 1-2 निर्धाव चेंडू आले ना तर मॅच मध्ये मजा येते. या 6 चेंडू 2 धावांची गरज. रुपेश कर्णुक बॉलिंग मार्कवरती. समोर शकील. कट केलाय शांत अगदी सन्मानजनक पूर्वक. शकील हसतायत बघा. सन्मानजनक पूर्वक फटक्याची निवड केली. सिंगल रोटेशन झाली. स्कोर इज लेवल. अजून एका धावेसंख्येची गरज. बघा ही एक धाव देखील निर्णायक आहे. कारण राजकारणामध्ये एका मताला, शैक्षणिक क्षेत्रामध्ये एका गुणाला आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये एका धावेला फार महत्त्व असतं. कारण एका धावेपासून तुम्हाला हा सामना गमवावा लागेल. बघा टेन्शन. हे टेन्शन भरा माहोल आहे. यावेळेस सामना फिनिश केलाय तो फलंदाज सुशांत मोरेने. वेल फिनिश हा सामना केलाय. चला यात या मॅच नंतर आपण बघतोय प्लेअर ऑफ द मॅच कडे जातोय. पुढची मॅच लगेच सांगितलं जाईल. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस संघ क्वालिफाय झालाय. 6 गुण आहेत त्याचे. बघा लक्ष द्या. नेक्स्ट